महाटीईटीच्या पेपर फुटीची घटना घडली आणि महाराष्ट्रामध्ये एक वादंग उठला. त्याच्यानंतर परीक्षार्थींच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ निर्माण झाला, मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रम निर्माण झाला आणि त्याच्यानंतर परीक्षा पुढे गेली. परीक्षा पुढे गेल्याच्या नंतर काही दिवसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे एक परिपत्रक या ठिकाणी प्रसिद्ध झालं आणि त्या परिपत्रकाच्या माध्यमातून आपल्याला समोर आलं की परीक्षा परिषद ही ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा घेण्यासाठी तयारी करत आहे. आता या पार्श्वभूमीवरती या महाटीईटीची तयारी करणारा जो काही परीक्षार्थी वर्ग आहे त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची या ठिकाणी निराशा निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि तीच निराशा आजच्या या सेशनच्या माध्यमातून दूर करण्यासाठी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेलो आहे. नमस्कार, मी अबूज पाटील आणि स्वागत करतो तुमचं टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. सर्वप्रथम चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे. बघा, व्हिडिओचं टायटल आहे मी दिलेलं आहे की महाटीईटी 2026 आहे. ठीक आहे, महाटीईटीची परीक्षा 2026 आणि आता तुम्ही हे केलं नाही तर तुम्ही नापास होणार, हे स्पष्टपणे सांगतो आणि हे टायटल अगदी खरं आहे. मी काही या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे तुम्हाला भीती दाखवत नाही किंवा काही गोष्टी नाही, ज्या काय आहेत त्या फॅक्ट तुमच्या समोर मांडणार आहे. ठीक आहे, त्या नेमक्या फॅक्ट काय आहेत, कशा पद्धतीने आपण या ठिकाणी त्याला टॅकल करायचं आहे या आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी जर बघितलं, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जेव्हा आपण बघतोय तेव्हा आता परीक्षार्थी जे आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणामध्ये कार्यरत शिक्षक वर्ग आहे किंवा नव्यानं तयारी करणारा शिक्षक वर्ग सुद्धा आहे. नव्यानं तयार करणारा म्हणजे भावी शिक्षक वर्ग जो आहे तो सुद्धा आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर पेपर फुटीच्या नंतर बरेच जे काही कार्यरत शिक्षक आहेत त्यांना शाळा सुरू झाल्या, त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची शासनाची कामं आल्या, SIR प्रकारची, आणि मग जे काही भावी शिक्षक वर्ग आहेत ते या ठिकाणी वेगळ्या कामामध्ये गुंतून गेले किंवा वेगळ्या प्रकारच्या अभ्यासामध्ये गुंतून गेले किंवा याच्याही माध्यमातून त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची निराशा निर्माण झालेली आहे. बरोबर, मग पहिली फॅक्ट जर बघितली तर तुम्हाला ज्या दिवसापासून पेपर फुटला आहे त्या दिवसापासून तुमच्या मनामध्ये काय झालेली आहे तर एक प्रकारची निराशा निर्माण झालेली आहे. ठीक आहे, निराशा निर्माण झाली. मग निराशा निर्माण झाली आणि मध्येच पुन्हा एकदा या ठिकाणी दुसरा गोंधळ तुमच्या मनामध्ये निर्माण होतोय की परीक्षा ही IBPS घेणार की अजून या ठिकाणी कोण घेणार. बरोबर, हा एक मनामध्ये प्रश्न इथं निर्माण झालेला आहे. आता या पार्श्वभूमीवरती तुम्हाला मी याच्याबद्दलचं स्पष्टीकरणही देणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी सगळ्या गोष्टी सविस्तर पद्धतीने सांगणार आहे. शेवटपर्यंत बघायचं, व्हिडिओला लाईक सुद्धा करायचंय. बघा, आता तिसरं जर बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय की बऱ्याच जणांना या ठिकाणी कामे मागे लागलेली आहेत. ठीक आहे, कामे लागलीत. आता काम मागे लागल्याचा परिणाम काय आहे किंवा या दोन घटकांचा परिणाम काय झालाय तर एक प्रकारची या ठिकाणी संभ्रमावस्था मनामध्ये निर्माण झालेली आहे. मग याच्या संभ्रमावस्थेच्या पार्श्वभूमीवरती हे इंटरलिंक असतं बरं का, म्हणजे कोणती एक गोष्ट या ठिकाणी कोणत्याही घटकाला कारणीभूत ठरत नाहीये. संभ्रमावस्था निर्माण झाली, त्यामुळं तुम्ही अभ्यासापासून दूर जात आहात. अभ्यासापासून दूर जात आहात. ठीक आहे, मग अभ्यासापासून दूर जातात. आता जर तुम्ही या ठिकाणी जर अभ्यासापासून दूर जाणार असाल मग आतापर्यंत तुम्ही जो अभ्यास केला, याचा परिणाम काय होणार आहे, आतापर्यंत तुम्ही जर अभ्यास केलेला आहे तो निश्चितपणे तुम्ही काय करणार आहात, विसरणार आहात. लक्षात ठेवा, विसरणार आहात. बरोबर, कारण कोणतीही एखादी गोष्ट, जी एखादी स्किल आपण आपल्या अंगी बाळगलेली असेल, आपण शिकलेलो असू, त्याचा जर आपण दीर्घ कालावधीपर्यंत जर सराव केला नाही तर निश्चितपणे काय होणार आहे, ती गोष्ट आपल्या विस्मरणामध्ये जाणार आहे. हा मानसशास्त्राचा नियम आपल्याला सांगत असतो. मग तुम्ही मला सांगा की या ठिकाणी जेव्हा आपण बघतो आहोत तेव्हा एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवा. इथे जर बघितलं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येऊन जाईल की याचा जर आपला अभ्यासापासून दूर गेलो, विसर पडला, रिव्हिजन झाली नाही तर निश्चितपणे आतापर्यंत म्हणजे 28 जूनच्या परीक्षेसाठी जी काही तुम्ही मेहनत घेतलेली होती ती मेहनत पूर्णपणे काय होणार आहे, ती बिनकामाची ठरणार आहे. आणि जर ती बिनकामाची ठरली तर येणाऱ्या कालखंडामध्ये परीक्षा ही जेव्हा होईल तेव्हा होईल, त्यावेळी तुम्हाला या ठिकाणी काय होणार आहे, पुन्हा एकदा 0 पासून सुरू करावं लावणार आहे.
आणि 0 पासून जर सुरू केलं आणि परीक्षा ज्या दिवशी तुमची नोटिफिकेशन येईल तिथून पुढे तुम्हाला खूप झालं तर या ठिकाणी 20 ते 25 दिवस मिळतील. आणि या 20 दिवसामध्ये 25 दिवसामध्ये हे 0 पासून सुरुवात करून तुम्हाला करणं शक्य होणार आहे का? शक्य होणार नाहीये. बरं, तुम्हाला पूर्णपणे अभ्यास करायचा आहे का? तर नाही. तुम्हाला शाळाही सांभाळायची आहे, त्याचबरोबर सरकारनं दिलेली कामही करायची आहेत आणि त्याचबरोबर टीईटी परीक्षेचा तयारी सुद्धा करायची आहे. आणि मग पुन्हा एकदा जर या ठिकाणी विस्मरणामध्ये गेलेल्या गोष्टी आहेत त्या जर पुन्हा तयारी करायची असेल तर निश्चितपणे वेळ जाणार आहे. मग यामुळे तुम्ही काय होणार आहात? नापास होणार आहात. निकाल ऑब्विसली काय होणार आहे? तर नापासाचा हा निकाल येणार आहे. मग निकाल जर नापास येऊ द्यायचा नसेल तर मग आता काय करायचे? या सर्व गोष्टींवरती या ठिकाणी उपाययोजना काय आहे? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, ही जी तुमच्या मनामध्ये निराशा निर्माण झालेली आहे ती कोणत्या कारणाने आहे? काम आहेत आणि मनामध्ये संभ्रमावस्था आहे. ठीक आहे. संभ्रमावस्था कोणत्या? कधी परीक्षा होईल, कोण परीक्षा घेईल, या प्रकारे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, आता IBPS घेतली काय आणि परीक्षा परिषद घेतली काय? तुम्हाला ते चुकणार आहे का? तुम्हाला ते चुकणार नाहीये. तुम्हाला ती तयारी करावीच लागणार आहे. तुम्हाला गॅरंटेड सांगतो. सरकार या मुद्द्यावरून मागे हटायला तयार नाही की त्यांनी वेगळी परीक्षा घ्यावी किंवा काय. बिगिनर जरी असाल, तुम्ही तयारी आतापासूनही सुरुवात करत असाल तर तुमचं होऊ शकतं आतापासून जरी तयारी केली तरी. पण मी तुम्हाला सांगतो की जेव्हा परीक्षेचं नोटिफिकेशन येईल त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी करणं शक्य होणार नाहीये. म्हणजे आतापर्यंत तुम्ही काही केलं नाही तरी जर आता सुरुवात करत असाल, आजपासून सुरुवात करत असाल तरीही तुम्हाला तयारी करणं शक्य आहे. पण ज्या दिवशी नोटिफिकेशन आलं तिथून जर तुम्ही म्हणत असाल की मी आता तयारी करतो तर होणार नाही. ज्यांनी अगोदर केली त्यांची सुद्धा या ठिकाणी जड जाणार आहे आणि जे नव्यानं सुरू करतात त्यांचीही होणार नाहीये. मग आता लक्षात ठेवा, जी IBPS न घेतली किंवा परीक्षा परिषदेनं घेतली काय, पॅटर्न कोणताही आला तरी तुम्हाला त्या परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. बरं, या महाराष्ट्रामध्ये तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल, मी तुम्हाला आज एक स्पष्टीकरण देतो. बघा, आज तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, IBPS पॅटर्न नुसार जेव्हा जेव्हा आम्ही लेक्चर घ्यायला सुरुवात करतोय, मग आम्ही बदललोय का? नाही. आम्ही बदलत नसू तर अभ्यासक्रमामध्ये सुद्धा या ठिकाणी तेवढा बदल होणार नाही. तुम्ही स्वतः ऑब्झर्व करा की तुम्ही यापूर्वी केलेला अभ्यास कसा होता आणि IBPS पॅटर्न नुसार या महाराष्ट्रामध्ये मी पण शिकवलंय. आपल्या टेक्स्टबुक सुपर कोचिंग वरती या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लेक्चर झालेत, पण तुम्हाला इतरही लेक्चर पाहायला मिळतात. मग त्याच्यामध्ये आणि अगोदरच्या प्रश्नामध्ये काय बदल दिसतोय तुम्हाला? बरं, ठीक आहे, प्रश्नांमध्ये बदल होईल, पण त्याच्यामध्ये ज्या संकल्पना तुम्हाला दिल्या गेलेल्या आहेत, त्याच्यामध्ये जे फॅक्ट्स दिल्या गेल्या आहेत, त्याच्यामध्ये काय बदल होणार आहे का? नाही. मी जर म्हणलं की तुम्हाला या ठिकाणी ZPD, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट, बालमानसशास्त्रामध्ये आपल्याला ती संकल्पना पाहायला मिळते. व ती तुम्हाला संकल्पना पूर्णपणे जर क्लिअर असेल तर तो प्रश्नपत्रिका तुमच्या IBPS न सेट करू द्या किंवा तुमच्या परीक्षा परिषदेने सेट करू द्या. तुम्हाला ती पूर्णपणे क्लिअर जर असेल तर प्रश्न कोणीही जरी विचारला तरी काय फरक पडणार आहे का? नाही ना, फरक पडणार. बरोबर का नाही? मग अशा परिस्थितीमध्ये आपण तयारीच तशी करू ना. आता वेळ मिळाला तर आपण जे आतापर्यंत तयारी केली ती तर विसरू द्यायचीच नाहीये, पण त्याच्याही ऍडव्हान्स आपण जाऊ ना. हा एक सुवर्ण संधी म्हणून तुम्ही याच्याकडे बघू शकता. IBPS घेऊ ना तर परीक्षा परिषद घेऊ, कोणीही जरी घेतले तरी त्याच्यासाठी आपल्याला तयारी करावीच लागणार आहे. मग आता जर तुम्ही या ठिकाणी ही मनामधील निराशा जर आणली गेली, याच्या माध्यमातून या ठिकाणी आलेली मरगळ जर तुम्हाला या ठिकाणी तशीच तुम्ही अंगावरती घेऊन ठेवली तर तुम्ही आजारी पडणार. आजारी पडणार त्याचा अर्थ काय? तर तुम्ही नापास होणार आहात. मग ती मरगळ आत्ताच तुम्हाला झटकण्याचा चान्स आहे आणि पुन्हा एकदा उठून खडबडून जागे व्हा, ही सगळी मळगळ झटकून द्या आणि पुन्हा एकदा व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी अभ्यासाला लागा. आता अभ्यास करत असताना काय करायचंय? तर अभ्यास करत असताना आतापर्यंत वाचलेला जो काही अभ्यास आहे तो काय करायचा आहे? थोडासा नवीन पद्धतीनं करायचा आहे. कशा पद्धतीनं? मी तुम्हाला म्हटलं की IBPS जर प्रश्न जर विचारले तर ते कसे विचारले? ऍप्लिकेशन बेसवरती असतात. आपण दोन्ही पद्धतीने करू ना. आणि दोन्ही पद्धतीने करण्यासाठी काय करावं लागणार आहे? तुम्हाला प्रश्न माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला परीक्षा परिस्थितीच्या पॅटर्न नुसार तुमच्याकडे प्रश्न आहेत सुद्धा, पण जर IBPS पॅटर्न नुसार जर पाहिजे असतील तर तुम्हाला प्रश्न या ठिकाणी करणं गरजेचं आहे ना. मग प्रश्न जर माहित नसतील तर तुम्ही तयारी कशी करणार? मग प्रश्न या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे, प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. ठीक आहे, सोडवणे. बरोबर, लक्षात ठेवा. पहिला पॅटर्न काय झाला? पहिली गोष्ट काय सांगितली तुम्हाला? आता इथून पुढे तुम्हाला जे आहे दररोज कमीत कमी काय करा? 50, म्हणजे मी म्हणेल की बाबा 30च सोडवा. चला, 30 प्रश्न दररोजच्या दररोज एका विषयाची सॉल्व्ह करा. लक्षात घ्या. आणि असे काय करायचे? दररोजच्या दररोज. आपल्याकडे समजा आपण म्हटलं की बाबा 5 विषय आहेत पेपर 1 मध्ये,
आहे का नाही, 3×15 150 प्रश्न आहेत. ठीक आहे. आणि जर 2 विषय समजा सामाजिक शास्त्र जर असेल सोबत, ठीक आहे, सामाजिक शास्त्र पेपर 2 मध्ये आहे, तर तुम्ही काय करायचं, त्याचे या ठिकाणी 60 प्रश्न दररोज त्या दिवशी या ठिकाणी, म्हणजे आज जर 60 उडवले, उद्या उर्वरितचे जे 90 आहेत ते सॉल्व्ह करा. म्हणजे 90-60 असं करत चला. दररोजच्या दररोज जर हे करत गेलात, 30 पण नाही म्हणत मी या ठिकाणी, जर बघितलं थोडंसं या ठिकाणी 60 आणि बाकीचे 30-30 करा, चला हरकत नाही. म्हणजे आठवडाभरामध्ये तुमचे जे काही एक पेपर तरी सॉल्व्ह करून होईल ना, मग जेणेकरून काय होईल, तुम्ही त्या विषयाच्या टच मध्ये राहाल आणि प्रश्नाच्या माध्यमातून सुद्धा चांगल्या पद्धतीने रिव्हिजन होतच असते ना. मग तुम्हाला काय करायचंय, इथं प्रश्न चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करायचे आहेत. बरं, पीवायक्यू आहेतच तुमच्याकडे, पीवायक्यू सुद्धा सॉल्व्ह करा. आणि पीवायक्यू तुम्हाला वाटते दररोज एक पेपर सॉल्व्ह करायला काहीच हरकत नाही. ठीक आहे. बरं ठीक आहे, दररोज एक जरी नाही म्हटलं तर त्यातले 75 प्रश्न सॉल्व्ह करा, तिथं तर चालतंय ना. मग 1 तासामध्ये तुम्ही काय करू शकता, तर ते 75 प्रश्न सॉल्व्ह करा. दुसऱ्या दिवशी 75 प्रश्न, पीवायक्यू म्हणतो मी, पीवायक्यू. आणि अगदी 2013 पासून करायची गरज नाहीये. मागच्या 4-5 प्रश्नपत्रिका जरी सॉल्व्ह केल्या तरी तुम्हाला चांगल्या पद्धतीने होऊ शकणार आहे. म्हणजे सराव सुद्धा करायचा आहे आणि पीवायक्यू सुद्धा करायचे आहेत. जेणेकरून काय होणार आहे, तर तुम्हाला परीक्षा परिस्थितीच्या प्रश्नांच्या टच मध्ये राहता येईल आणि नवीन जे तुम्हाला प्रश्न पाहायचे आहेत ते तुम्ही IBPS पॅटर्न नुसार या ठिकाणी काय करू शकता, तर पाहायचे आहेत. मग तुम्ही म्हणा सर हे आणायचे कुठून, तर हे देण्यासाठी तुम्हाला म्हणला की टेक्स्टबुक सुपर कोचिंगचं जे काही ऍप आहे, टेक्स्टबुक सुपर कोचिंगचं जे ऍप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भरमसाठ प्रश्न मिळणार आहेत. प्रत्येक टॉपिक वरती आपण 30-30 प्रश्न दिलेत, बरोबर. मग ते दोन्ही पद्धतीने त्याच्यामध्ये मिळतील तुम्हाला. ठीक आहे. मिक्स प्रश्न असतात ते परीक्षा परिस्थितीच्या पॅटर्न नुसार सुद्धा आणि IBPSच्या पॅटर्न नुसार सुद्धा. मग जर तुम्ही हे करत गेला तर सविस्तर पद्धतीने तुम्ही तयारी करू शकता ना, म्हणजे दोन्ही प्रश्न या ठिकाणी क्लिअर होऊन जातील, बरोबर का नाही. मग एवढा तर वेळ काढू शकता. बरं, मला काय म्हणायचं, तुम्ही नाही, तुम्हाला आता काम वाढलंय, सगळ्या गोष्टी वाढल्यात, दररोजच्या दररोज 3 तास तर वेळ देऊ शकता का नाही, तुम्ही 3 तास वेळ देऊ शकता ना, बरोबर ना. मग 3 तास जर वेळ देऊ शकता तर त्यातल्या या ठिकाणी अर्धा तास सराव प्रश्नांना द्या आणि अर्धा तास या ठिकाणी पीवायक्यूला द्या. 1 तास गेला, उर्वरित 2 तास जे आहेत तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर रिव्हिजन करण्यासाठी हा वेळ ठेवा. किंवा इथून अजून हा 3 तास तर आरामात आहे. तुम्ही 4 तास काढू शकता, 4 तास डेली टू डेली, 24 तासामध्ये 4 तास मिळू शकतात तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे समजा आपण म्हटलं की बाबा तुम्हाला 7 तास झोपले, तुम्ही 7 तास झोपायचंच, 7 तास, त्याच्या आतही नको जास्तही नको, 7 तास झोपले, उरले किती आता, 24 पैकी 7 जर गेले तर आपल्याकडे जो वेळ मिळतो त्याच्यामधले कामामध्ये अजून आपण या ठिकाणी म्हणलं की बाबा शाळेमध्ये, हे का नाही, 8 ते 6 गेले तुमचे, जाणं येणं सगळा मिळून 8 ते 6 किती गेले, ठीक आहे का नाही. 8 आणि 4 12 न ते 6 10 तास गेले, हे का नाही. मग 10 प्लस याच्यामध्ये 10 केले, ठीक आहे, किती झाले आता 10 17 7 तास. उर्वरित तुम्हाला या ठिकाणी अभ्यास. बरं, अजून याच्यामध्ये आपण काय करू, तर इथं 2 तास ऍड करू, 2 तास ऍड करू, ठीक आहे. किती झाले 19 तास झाले. मग राहिले किती आपल्याकडे 5 तास शिल्लक राहतात. मी काय म्हणतो तुम्हाला 5 तास नाही 4च तास करा, 4 तास तुम्ही या ठिकाणी वेळच काढू शकता, हे का नाही. म्हणजे सगळे कामं जर या ठिकाणी करून तुम्ही काय करू शकता, 4 तास जर वेळ काढला तर 3 तास तुमचे विषय रिव्हिजनला द्या आणि 1 तास तुम्हाला काय करायचे, प्रश्न सॉल्व्ह करायचे. आता याच्याच माध्यमातून तुमची परीक्षा पास होऊ शकणार आहे ना, याच्याच माध्यमातून होऊ शकणार आहे. त्याच्यासाठी म्हटलं की आता ही मरगळ या ठिकाणी काय करायची आहे, झिडकारायची आहे. आणि परीक्षेमध्ये येणाऱ्या परीक्षेला जर आपल्याला सामोरं जायचंय तर त्या परीक्षेच्या टच मध्ये राहायला शिका, त्याला पूर्णपणे स्किप करून सोडून देऊ नका. कारण आतापर्यंत केलेला आपला अभ्यास जर वायाला घालवायचा नसेल तर हे करणं गरजेचं आहे. बरं, परीक्षा जेव्हा डिक्लेअर होईल तेव्हा आपण हा वेळ वाढवू शकतो, कसाही करून वाढवता येतो. मी सांगेल तुम्हाला तो कसा वाढवायचा तो, ठीक आहे. आता फक्त 4 तास करा. बरं, सकाळी 2 तास संध्याकाळी 2 तास करा, हरकत नाही ना. सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास करा, होणार आहे, होऊ शकतं आणि करता येतं. आतापर्यंत आपल्याला काय करायचं, फक्त आणि फक्त सराव आणि रिव्हिजन, सराव आणि रिव्हिजन. बरं, याच्याही पलीकडे एक गोष्ट तुम्हाला निश्चितपणे सांगतो की आपली जी काही फास्ट ट्रॅक बॅच आहे ती सुरू झाली आहे. मग त्याच्यावरती थोडंसं फोकस करा, म्हणजे जे विषय तुम्हाला वाटतं की या ठिकाणी करणं गरजेचं आहे ते करा ना या बॅचमध्ये. बरं, बॅचची फीस तुम्हाला किती दिसते, तर 3 महिन्यासाठी 529 रुपये. बरं, लक्षात ठेवा आणखी एक महत्वाची गोष्ट, तुम्हाला सीटेट पण करायची आहे, सीटेट पण करायची आहे ना. ही एक मनामध्ये संभ्रमावस्था वेगळीच आहे. बालमानसचे 70 वेगळं करायची गरज पडणार आहे. ही सगळ्या बॅचची फीज आहे बरं का, 3 महिन्याची, सगळ्या पूर्ण ही बॅच आहे. त्याच्यामध्ये पेपर 1 असो पेपर 2 असो सगळे विषय याच्यामध्ये घेतले जाणार आहेत. 529 रुपये 3 महिन्याचे. फक्त तुम्हाला काय करायचंय, आपलं जे काही टेक्स्टबुक सुपर कोचिंगचं ऍप आहे ते डाउनलोड करायचं आणि तिथं या ठिकाणी जॉईन करत असताना त्याचा एक व्हिडिओ मी रील स्वरूपामध्ये टाकलेलं सुद्धा आहे. गुरुजी नावाचे या ठिकाणी काय करायचंय, गुरुजी हा कुपन कोड वापरून टाका. कुपन कोड जर वापरला तर निश्चितपणे तुम्हाला काय होणार आहे,
तर डिस्काउंट मिळणार आहे. आणि डिस्काउंट मिळालं तर याच्यामध्ये तुम्हाला 529 रुपये. बरं आपण मला सांगा, दिवसाचा खर्च आपला तेवढा होऊन जातो कधी कधी. मग मला सांगा, 3 महिन्यासाठी जर आपल्या करिअरसाठी जर याला 529 रुपये या ठिकाणी जर घालवायची वेळ आली तर काय हरकत आहे ना. मग मला वाटतं एवढी या ठिकाणी काय हरकत नाही, कारण ही इन्व्हेस्टमेंट असते. भविष्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने पुढे जीवन जगायचं तर या गोष्टी आत्ता करायला हरकतच नाहीत. ठीक आहे, फक्त इथं गुरुजी हा कुपन कोड वापरा आणि 529 रुपयाचे हे सगळं व्यवस्थित पद्धतीने करून घ्या. सगळे लेक्चर्स तुम्हाला मिळतील, याच्यामध्ये टेस्ट मिळतील, ऑनलाईन स्वरूपाच्या मिळतील, PDF नोट्स मिळतील ज्या तुम्हाला रिव्हिजनला कामाला येतील. बरोबर. आणि याच्यामध्ये जे काही लेक्चर्स होत आहेत ते लेक्चर्स हळूहळू जेवढे जसं मिळतील, जसं वेळ मिळेल तसं बघत चला. गाडीवर चालला, जाताना एक जणाने गाडी चालवा, येताना एक जण गाडी चालवा, मागे जो बसलाय त्याने लेक्चर ऐका. इथपर्यंत सांगू शकतो तुम्हाला, इथपर्यंत वेळ मिळतो आपल्याला. लेक्चर बघता येतं, करता येतं. गाडीवर जे बसला तुम्हाला सर तुम्ही काय बोलताय हे खरं आहे. जर तुम्हाला केल्याने होतं हे आधी केलेच पाहिजे, करावंच लागेल आपल्याला. मग आत्ताची जी मनाला तुमच्या मळगळ आलेली आहे ती झटकून टाका. आणि आत्ता या ठिकाणी जर तुम्हाला नापास व्हायचं नसेल, पासच व्हायचं असेल तर या सगळ्या गोष्टी करायला हरकत नाही, करावंच लागतील तुम्हाला. परीक्षा परिस्थितीनं परीक्षा घेऊ द्या किंवा तुमच्या IBPS न घेऊ द्या, या पद्धतीनं केल्याशिवाय तुम्ही पास होऊ शकणार नाही, कोणी परीक्षा जरी घेतली तरी. ठीक आहे, आत्ताची वेळ आहे, आत्ताच वेळेचं सोनं, संधीचं सोनं करा. या जी काही मिळालेला वेळ आहे त्याला संधी समजा आणि संधीचं सोनं करून पुन्हा एकदा तयारीला लागा. बरं, मी काय मागतो, तुमचे 4 तास मागतोय, तुमच्यापैकी जास्त मागतोय का? रविवारी आपले मेंटरशिप सेशन सुद्धा या गुरु बॅच मध्ये होणार, याला एनरोल करून घ्या. याच्यामध्ये आपले रविवारी मेंटरशिप सेशन सुद्धा होणार आहेत, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट जी आहे, तुम्हाला सीटेट सुद्धा तयारी करायची तर मग आपलं जे काही 28, 29 आणि 30 सॉरी 29, 30 आणि 31 जुलै 29, 30 आणि 31 जुलै या 3 दिवसामध्ये आपली एक ऑफर असणार आहे, मेगा ऑफर आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, सो त्याच्या माध्यमातून काय करायचं, इयरली सबस्क्रिप्शन घेऊन टाका, म्हणजे तुम्हाला सीटेटची तयारी करता येईल आणि टीईटीची पूर्ण तयारी करता येईल. मग ही 529 पण द्यायची गरज पडत नाही. पण ते जॉईन करत असताना सुद्धा काय करायचं, या ठिकाणी गुरुजी हा कुपन कोड वापरा. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे बघा, मी फक्त सांगतो की ही इन्व्हेस्टमेंट आहे. 1200-1500 रुपये मला वाटतं वर्षभराची द्यायला काहीच हरकत नाही तुम्हाला. एवढं जर करत असाल तर 100% पास होणार आहे, पास होणारच. मी माझी त्याची जबाबदारी घेऊ शकतो तुमची. फक्त सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत ते काटेकोरपणे पाळा आणि व्यवस्थित पद्धतीने करा. ठीक आहे, एवढं सांगण्यासाठी आजच्या सेशनच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलो होतो. पुन्हा एकदा सांगतो की आपल्याला करावं लागेल, केल्याने होत आहे ते केलेच असतं. ठीक आहे, शिक्षकांना विद्यार्थ्यांना आपण शिकवत असतो तर तेही आपण स्वतः अंगीकारलं पाहिजे. नुसतं बोल एवढा असून काय उपयोग आहे का? नाही. ज्या गोष्टी आपण लोकांना सांगतो त्या आपण काय म्हणतोय, स्वतः अंगीकारल्या पाहिजेत. त्याच्याशिवाय ती गोष्ट या ठिकाणी अंमलात येणार नाही आणि अंमलात आल्याशिवाय या ठिकाणी त्याला कोणी दुसरं अंगीकारणार नाही. ठीक आहे, स्वतः अंगीकारा, 100% पास आहात. जगाला दाखवून द्या किती आव्हाने जरी समोर असले तर आम्ही शिक्षक आहोत आणि आम्हाला शिक्षक व्हायचंय, या देशाची पिढीच घडवायची आहे. चला, थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू.